नमस्कार मित्रांनो, पृथ्वीज फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 इंच आर्महोल राउंड असलेल्या स्लीव्हजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग कसं करायचं ते इथे पाहणार आहोत. आता इथे मी पेपर कटिंग करणार आहे. लक्षात घ्या, फॅब्रिकवर तुम्ही जर कटिंग करत असाल तर तुम्हाला घडी किती वेळ टाकायची आहे हे देखील तुम्हाला इथे मी सांगणार आहे. आता पेपर कटिंग करत असताना बंद बाजूकडून तुम्हाला मापं टाकायची आहेत, अगदी फॅब्रिकवर सुद्धा. आता ही आपली ओपन साइड आहे. लक्षात घ्या, ओपन साइड समोरच्या दिशेला आहे आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या बाजूला ठेवायची आहे. तर तुम्ही फॅब्रिकवर देखील जर इथे ड्राफ्टिंग करत असाल तर याच पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. बऱ्याचदा काय होतं की ओपन बाजूकडून आपण मापं टाकली की ब्लाउजचं जे कटिंग आहे ते संपूर्णपणे चुकून जातं. तर बघा, ही बंद बाजू आहे, तर बंद बाजूकडून आपल्याला मापं टाकायची आहे. आता इथे आपला जो आर्महोल राउंड आहे तो सारखाच असणार आहे, कारण मी इथे 15चा आर्महोल राउंड घेतलेला आहे. त्याचा हाफ नुसार 7.5 होतं, तर त्यानुसार इथे मापं टाकणार आहे. फक्त तुमची इथे जी स्लीव्हची जी लेंथ आहे ती इथे बदलू शकते व फुल बस्ट नुसार कॅप हाईटचं मार्किंग इथे बदलू शकतं. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता इथे मी जी हाईट आहे स्लीव्हची ती मी इथे माझ्या पद्धतीने मार्किंग करणार आहे. तर माझी जी इथे स्लीव्हची लेंथ आहे ती इथे मी 9 इंच घेत आहे. लक्षात घ्या. आता जर तुमचा इथे जर बिना अस्तरचा ब्लाउज असेल, विदाऊट अस्तर, तर तुम्ही इथे 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन सोडू शकता. तुमचा जर इथे अस्तरचा ब्लाउज असेल तर तुम्ही इथे 1 इंच शिलाई मार्जिन सोडू शकता. अस्तरच्या ब्लाउजमध्ये आपलं अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच स्लीव्ह जोडण्यामध्ये जातं. पण साध्या ब्लाउजमध्ये तुम्ही 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन सोडायची आहे. आता इथे 8 इंच आहे माझी स्लीव्हची लेंथ, तयार लांबी. तर इथे मी 8 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि 1 इंच इथे शिलाई मार्जिन, कारण हा माझा अस्तरचा ब्लाउज आहे, यानुसार मी याचं इथे कटिंग करत आहे. तर तुमचं जसं असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कॅप हाईटचं मार्किंग करायचं आहे. लक्षात घ्या, कॅप हाईटचं मार्किंग हे सगळ्यात महत्वाचं मार्किंग असतं स्लीव्हजमध्ये. शॉर्ट स्लीव्हजमध्ये आपण कॅप हाईटचं मार्किंग जे आहे ते 2 ते 2.5 इंचावर करतो. इथे आपण जास्त मार्किंग करू शकत नाही. पण जर लॉंग स्लीव्हज असेल तर त्यानुसार तुम्हाला इथे मार्किंग कसं करायचं ते आपण इथे सूत्रानुसार पाहणार आहोत. तर आता इथे मी नोटबुक घेतलेली आहे. याच्यावर तुम्हाला मी फुल बस्ट नुसार कॅप हाईटचं मार्किंग कसं काढायचं ते आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, फुल बस्ट माझं जे आहे ते 32चं आहे. 30ची चेस्ट आहे, 32चं फुल बस्ट आहे. आता याला 12ने भागायचं आहे. तुमचं जेवढं फुल बस्ट असेल त्यानुसार तुम्हाला इथे 12ने भाग द्यायचा आहे. तर माझं इथे 12ने भाग दिल्यानंतर हे 2.66 एवढं येतं. आता 66 पुढे आणखीन 6 लागतायत, पण आपण 2च 6 घ्यायचे आहेत. आता जेवढं आलेलं आहे त्याच्यामध्ये 0.5 म्हणजे अर्धा इंच तुम्हाला शिलाई मार्जिन ऍड करायची आहे कंपल्सरी. तर माझं हे 3.16 येतं. तर राऊंड फिगर करून मी हे 3.15 वर मार्किंग करणार आहे. तर माझं जे कॅप हाईट आहे ती इथे निघालेली आहे. फुल बस्ट नुसार तुम्हाला कॅप हाईटचं मार्किंग करायचं आहे. लक्षात घ्या, ही त्याची मेथड आहे. तर 3.15 किंवा तुम्ही 3.16 वर जरी मार्किंग केलं तरी हरकत नाही. फक्त इथे 32 आहे म्हणून मी 3.16 घेत आहे. तुमचं जर फुल बस्ट जास्त असेल तर तुमच्या कॅप हाईटचं मार्किंग देखील जास्त असू शकतं. तर यानुसार तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे. लक्षात घ्या, 0.5 तुम्हाला शिलाई मार्जिनसाठी ऍड करायचं आहे. तर हे आपलं कॅप हाईटचं मार्किंग काढण्याची ही एक मेथड आहे. तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता. आता इथे मी कॅप हाईटचं मार्किंग करत आहे. तर 3.15 वर इथे मी कॅप हाईटचं मार्किंग टाकत आहे. तर तुम्हाला इथे तुमचं जेवढं फुल बस्ट आहे त्याचा 12वा भाग काढून प्लस जे उत्तर येईल त्याच्यामध्ये 0.5 ऍड करून आणि कॅप हाईटचं मार्किंग करायचं आहे. आता इथे मी पॉइंट दिलेला आहे, तिथे लाईन काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, या कोपऱ्यातून तुमचं जेवढं आर्महोल राउंड आहे, तर जसं की आता इथे 15च्या आर्महोल राउंड नुसार आपण मार्किंग करत आहोत. तर या 15च्या आर्महोल राउंडचं आपल्याला हाफ करायचं आहे, ते होतं 7.5 इंच. तर आता इथे बघा, मी ब्लाउज घेतलेला आहे. हा ब्लाउज 7.5 इंच आर्महोल राउंड नुसार तयार केलेला आहे. तर इथे जो जोड आहे आपल्या शोल्डरचा तिथून टेप ठेवायचा आहे या पद्धतीने. आणि व्हिडिओमध्ये मी जसं दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला जो टेप आहे तो फिरवत जायचा आहे. तर बघा, इथे आर्महोल राउंडचा जो जोड आहे खाली इथे, तिथे तुम्हाला जाऊन थांबायचं आहे. तर माझं इथे 7.5 इंचावर बरोबर आलेलं आहे. तर यानुसार तुमचं ब्लाउजवरून आर्महोल राउंडचं माप काढता येतं.
आता हेच जे 7.5 इंच आलं आहे ते आपल्याला इथे टाकायचं आहे. पण त्याच्या आधी बघा मी 0.5 इंचावर इथे आता मार्किंग करत आहे. तर सर्व साइजसाठी इथे आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे. आता याच्यानंतर बघा आपल्याला आधी याच कोपऱ्यातून तुमचं जेवढं आर्महोल राउंड आहे त्याचा हाफ घेऊन इथे मार्किंग करायचं आहे. तर इथे आपण हा जो व्हिडिओ आहे तो 7.5 इंच म्हणजेच 15 इंच संपूर्ण आर्महोल राउंड असल्यावर कसं मार्किंग करायचं व ब्लाउजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग कसं करायचं ते पाहत आहोत. तर 7.5 इंचावर मी या कोपऱ्यातून टेप ठेवलेला आहे. आता ही आपली कॅप हाईटची लाईन आहे. तर तुम्ही लक्षात घ्या इथे आता तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. तर इथे 7.5 इंचावर तुम्ही टेप ठेवल्यानंतर तो टेप तुम्हाला त्या लाईनवर जिथपर्यंत जातं तिथपर्यंत तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे. आता इथे तुम्हाला अंदाजे टेप फिरवायची देखील आवश्यकता नाही. 7.5 आहे, त्याच्यापेक्षा जास्त असेल, कमी असेल त्यानुसार जिथपर्यंत टेप तुमचं जातं त्या लाईनवर तिथे तुम्हाला मार्किंग करायचं आहे. तर मी 7.5 इंचावर इथे मार्किंग केलेलं आहे. आता याच पॉइंटवर तुम्हाला लाईन काढून घ्यायची आहे. लक्षात घ्या आपण अगदी स्टेप बाय स्टेप जात आहोत. या व्यतिरिक्त जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर मला नक्की कमेंटमध्ये लिहा. लाईन इथे काढून घेतलेली आहे. हा जो भाग आहे म्हणजे हा जो स्पेस आहे तो आपला कॅप हाईटचा स्पेस आहे. तर इथे मी 3.15 लिहून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की या पॉइंट पासून पुढे आपल्याला तुमची जेवढी शिलाई मार्जिन आहे जसं की तुम्ही चेस्टचा चौथा भाग टाकता त्यानंतर जी शिलाई मार्जिन घेता 1 इंच 2 किंवा 1.5 इंच तर त्यानुसार तुम्हाला इथे मार्किंग करायचं आहे. आता इथे मी 1.5 इंचावर मार्किंग करत आहे. तर 1.5 इंचावर पॉइंट दिल्यानंतर बघा तिथे देखील आपल्याला एक लाईन काढून घ्यायची आहे. या पद्धतीने. आता लक्षात घ्या वरचा जो भाग आहे आपला तो आपला एक्स्ट्राचा भाग आहे. हा आपला कट होऊन निघून जाईल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15 इंच जर तुमचा आर्महोल राउंड असेल संपूर्ण तर 7.5 तुमचं हाफ होतं त्यानुसार तुम्हाला 8.5 इंचावर इथे जी घडी आहे ती घ्यायची आहे. आता इथे मी 1.5 इंच घेतलेला आहे. जर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं तर तुमचं अर्धा इंच खाली वाढेल. जर तुम्ही 1.5 इंचापेक्षा कमी घेतलं तर तुमचं त्या 8.5 मधून देखील कमी होईल. इथे कन्फ्यूज व्हायचं नाहीये. तुमच्याकडे जर कमी फॅब्रिक असेल तर त्यानुसार तुम्हाला मार्किंग कसं करायचं आहे यासाठी मी इतकं स्पष्टीकरण देत आहे. तर वरचा भाग आपला हा कट करून जाणार आहे आणि तुम्ही डायरेक्ट फॅब्रिकवर कटिंग करत असाल तर 1.5 इंच शिलाई मार्जिन सह तुम्हाला जर 15 इंचाचं तुमचं जर आर्महोल राउंड असेल संपूर्ण तर तुम्हाला 8.5 इंचावर इथे फॅब्रिकवर घडी तुम्हाला इथे द्यायची आहे. आता बघा इथून आपण जो अर्धा इंचावर इथे मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला बॅक आर्महोलचा कर्व शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. पाठीमागच्या मुंढ्याचा जो कर्व शेप आहे तो काढून घ्यायचा आहे. तर अगदी हलक्या हाताने इथे ड्रॉ करायचा आहे या पद्धतीने. आता यानंतर आपल्याला जो फ्रंट आर्महोलचा कर्व शेप आहे तो देखील इथे काढायचा आहे. तर यानुसार तुम्हाला टेप ठेवायचा आहे. 7.5 इंचाचं तुम्हाला इथे सेंटर पॉइंट काढायचा आहे आणि टेपला या पद्धतीने फिरवून सेंटर पॉइंटचा इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि त्या पॉइंटच्या समोर आतल्या बाजूला तुम्हाला अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे या पद्धतीने. आणि पुन्हा तुम्हाला याच पॉइंट पासून हलक्या हाताने फ्रंट आर्महोलचा कर्व शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपले दोनही कर्व शेप इथे ड्रॉ झालेले आहेत. आता याच्यानंतर तुमचं जेवढं स्लीव्ज राउंड आहे त्याचं हाफ घ्यायचं आहे. तर माझं इथे 10 इंच आहे त्याचा अर्ध होतं 5 इंच. तर आता इथे आपण जेवढी शिलाई मार्जिन घेतलेली आहे इथे पण तेवढीच घ्यायची आहे. तर माझी 1.5 इंच बरोबर आहे कारण आपण ऑलरेडी इथे लाईन काढून घेतलेली आहे. तुमची जर 2 इंच असेल तर 2 इंच तुम्हाला टाकायची आहे. आता हे पॉइंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने. हा पॉइंट आणि बघा 1.5 इंच शिलाई मार्जिननुसार इथे आपण 1.5 इंचाचं इथे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तर हा पॉइंट आपला इथे जोडला जाईल. तर अशा पद्धतीने आपलं स्लीव्सचं ड्राफ्टिंग हे झालेलं आहे. आता यानंतर आपण हे कट करून घेणार आहोत. तर जो एक्स्ट्राचा भाग आहे तो इथे कट करून निघून जाईल. जो पाठीमागचा मुंढा आहे आर्महोल राउंड आहे तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. कारण जे नवीन शिकणारे आहेत कधी कधी त्यांच्याकडून चुका होतात. फ्रंट आर्महोल राउंड कडून कट केलं जातं. तर इथे कटिंग करताना तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं इथे
स्लीव्सचं इथे ड्राफ्टिंग आणि कटिंग हे झालेलं आहे. तर इथे मी लिहून घेत आहे. 15 इंच संपूर्ण आर्महोल राउंड आहे. त्याचं हाफ होतं 7.5 इंच. तर यानुसार आपण इथे 7.5 इंच आर्महोल राउंड असलेल्या स्लीव्सचं ड्राफ्टिंग आणि कटिंग इथे केलेलं आहे. अगदी याच पद्धतीने बाकीचे जे आर्महोल राउंड आहे ते या पद्धतीने कटिंग करू शकता. आता आपल्याला फ्रंट आर्महोलचा जो कर्व शेप आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर लक्षात घ्या, इथे मी एकच फोल्ड घेतला होता म्हणून एकाच स्लीव्हचं कटिंग केलेलं आहे. तर इथे बरेचदा मागच्या वेळेस देखील कन्फ्युजन झालं होतं. तर इथे एक्झाम्पल म्हणून मी एकच जो पेपरचा फोल्ड आहे तो घेतलेला आहे एका स्लीव्हसाठी. तुम्हाला इथे दोन्ही स्लीव्हसाठीचं कटिंग करायचं आहे. तर त्यानुसार तुम्हाला फॅब्रिकला किंवा पेपरला फोल्ड द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपलं स्लीव्हचं संपूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग हे झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्की कमेंटमध्ये लिहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.